नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 3 चैत्र शके 1948 अर्थात 24 मार्च 2026. मंडळी, आपल्या कोकणात पिकणारं नाचणी हे भरडधान्य पीक आहारदृष्ट्या सकस अन्न आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम आहे. तसंच हे तृणधान्य ग्लुटेन मुक्त आहे. त्यामुळेच नाचणीच्या नियमित सेवनामुळे हाडं मजबूत होतात, वजन नियंत्रणात राहतं, त्याचबरोबर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नाचणीच्या नवीन जातीविषयी जाणून घेऊया. ऐकूया ऊतीसंवर्धित पौष्टिक मूल्यवर्धित नाचणीची दापोली 2 जात शेतकऱ्यांसाठी वरदान याविषयी डॉक्टर संगीता सावंत यांची मुलाखत. नमस्कार शेतकरी मित्र हो, आपण बघतो की बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत कमी खर्चात आणि चांगलं उत्पादन देणाऱ्या पिकांची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अशा परिस्थितीत पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य म्हणून नाचणी हे पीक आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण ऊतीसंवर्धित पौष्टिक मूल्यवर्धित नाचणीची दापोली 2 जात ही शेतकऱ्यांसाठी खरंच वरदान कशी ठरू शकते याविषयीचीच सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्रामधील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संगीता सावंत मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्याकडूनच या विषयाची सविस्तर माहिती घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. सुरुवातीला सांगा की ऊती संवर्धन म्हणजे नेमकं काय आणि याचा आपल्या शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो? ऊती संवर्धन ही जैवतंत्रज्ञानाची प्रमुख शाखा आहे. ऊती संवर्धन म्हणजे एका पेशीपासून, पेशी समूहापासून किंवा झाडाच्या कोणत्याही भागापासून प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या पूर्ण झाड तयार करणे असं हे तंत्रज्ञान आहे. आता आपल्या मानवी आहारामध्ये नाचणीचं नेमकं महत्त्व काय? मानवी आहारात तृणधान्य हे प्रमुख अन्नधान्य आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, मका या प्रमुख पिकांचा समावेश असला तरी सुद्धा नाचणी या डोंगरी तृणधान्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यामध्ये पोषण मूल्याचे प्रमाण अधिक आहे. मानवी आहारामध्ये नाचणीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नाचणी हे एक पौष्टिक तृणधान्य असून त्यामध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ म्हणजेच आपण ज्याला फायबर म्हणतो, तसेच विविध जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः इतर तृणधान्याच्या तुलनेत नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि ते हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्यामुळे रक्ताची कमतरता म्हणजे ज्याला आपण ॲनिमिया असे म्हणतो ते कमी करण्यास मदत होते. तसेच तिच्यातील तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि मधुमेह नियंत्रणासाठीही नाचणी अत्यंत उपयुक्त मानली जाते. बरोबर. म्हणूनच लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती तसेच कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी नाचणीचा आहारात समावेश करणे आरोग्यदायी ठरते. नाचणी हे केवळ अन्नधान्य नसून पोषण मूल्याने समृद्ध असे महत्त्वाचे धान्य आहे. मानवी आहारामध्ये साधारणतः पुरुष व महिला यांना प्रतिदिन किती पोषण मूल्याची आवश्यकता असते ते मी आता तुम्हाला सांगते. त्यामध्ये कार्बोदके पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी 130 ग्रॅम लागतात. प्रथिने ही पुरुषांसाठी 60 मिलीग्रॅम तर स्त्रियांसाठी 55 मिलीग्रॅम लागतात. आयर्न हे पुरुषांसाठी 17 मिलीग्रॅम तर स्त्रियांसाठी थोडं जास्त म्हणजे 21 मिलीग्रॅम लागतं. तसंच कॅल्शियम हे पुरुषांसाठी 400 आणि स्त्रियांसाठी सुद्धा 400 मिलीग्रॅम लागतं. बरोबर. या पोषण मूल्याची कमतरता कमी करण्यासाठी पौष्टिक अशा अन्नधान्यांची आवश्यकता असून त्याकरिता नाचणीचा उत्कृष्ट वाण निर्मिती करणे अत्यंत आवश्यक होते. फक्त आरोग्यच नव्हे, शाश्वत शेती व्यवस्थेसाठी सदर पीक हे उत्तम पर्याय आहे. नक्कीच. आता नाचणी पिकाची लागवड आपल्या भारतात, महाराष्ट्र आणि कोकणात कोणत्या भागात जास्त प्रमाणात केली जाते याविषयी सांगा. भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा, महाराष्ट्र, उत्तराखंड या राज्यामध्ये नाचणी पिकवली जाते आणि खाल्ली सुद्धा जाते. महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड डोंगरी भागात कोल्हापूर,
सांगली, पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगरसह कोकणात सुद्धा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केली जाते. येथील आदिवासी लोकांचे हे तर प्रमुख पीक व अन्न सुद्धा आहे. बरोबर. आता नाचणी पिकाच्या लागवडीखाली आपल्या देशात, राज्यात तसंच कोकणामध्ये साधारणतः किती क्षेत्र आहे? भारतात 1 मिलियन हेक्टर क्षेत्रावर नाचणी पिकवली जाते, ज्याचे एकूण उत्पादन 1.76 मिलियन टन आहे आणि सरासरी उत्पादकता 1747 किलो प्रति हेक्टर आहे. महाराष्ट्र राज्यात नाचणी पिकाखाली 1668 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 1.70 लाख टन आहे. राज्याची सरासरी उत्पादकता पाहिली तर 1.02 टन प्रति हेक्टर एवढी आहे. कोकणात या पिकाखालील 38,488 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 41,136 टन आहे, तर उत्पादकता 1.16 टन प्रति हेक्टर आहे. बरोबर. आता नाचणी पिकामध्ये दापोली 2 या नवीन जात निर्मितीसाठी ऊती संवर्धन तंत्रज्ञानच का वापरण्यात आले? फळे आणि फुलपिके यामध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. मात्र तृणधान्य पिकामध्ये या तंत्राचा वापर मर्यादित स्वरूपात दिसून येतो. नाचणी हे दुर्लक्षित तृणधान्य पीक आहे. या पिकात पोषक प्रथिने आणि भरपूर प्रमाणात खनिजे असल्याने या पिकाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नागली पिकात उत्कृष्ट जात पारंपरिक संकर करून विकसित करावयाचा झाल्यास असंख्य अडचणी आहेत. मुख्यतः छोटे आणि मध्यरात्री उघडणारे फूल, संकर करण्यासाठी मिळणारा कमी कालावधी आणि निवड करण्यासाठी लागणारे 10 ते 12 वर्षाचा कालावधी, या सर्व कारणामुळे या पिकात नवीन जात निर्मिती कमी झालेली आहे. या सर्व अडचणीवर मात करून नवीन जात निर्मितीकरिता वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय दापोली येथे ऊती संवर्धन या तंत्रज्ञानाचा वापर करून नागलीची नवीन जात विकसित करण्यासाठी प्रयत्न झाले. आत्ताच तुम्ही म्हणालात की दापोली 2 ही नाचणीची जात तयार करण्यासाठी ऊती संवर्धन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय, तर तो कोणत्या प्रकारे करण्यात आला याविषयी जरा सांगा. हो, सांगते. दापोली 1 ही नाचणीची जात मातृवाण म्हणून वापरण्यात आली. ही जात कर्पारोगास बळी पडणारी असून दाण्याचा रंग मळकट लाल आहे. या वाणावरती ऊती संवर्धनाने पेशी समूह तयार करण्यात आला. त्या पेशी समूहापासून हजारो संवृत्त रोपे बनवली. अशा संवृत्त रोपामध्ये उत्कृष्ट आणि अनावश्यक असे दोन्ही प्रकारचे गुणधर्म दिसून आले. या रोपांचे जनुक वेगळे करून त्यामध्ये विविधता तपासण्यात आली, ज्यामध्ये उत्कृष्ट व आवश्यक गुणधर्म असणाऱ्या रोपांची निवड करण्यात आली. या रोपांना इंग्रजीमध्ये क्लोन म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला संवृत्त रोपे असं सुद्धा म्हणू शकतो. ही रोपे 6 पिढ्या शेतात लावणी करून त्यामधून उत्कृष्ट गुणधर्म असणारा SCN 6 हा वाण निवड करून त्यापासून रोप पैदास शास्त्राद्वारे दापोली 2 ही जात प्रसारित करण्यात आली. अच्छा. आता ऊती संवर्धित संवृत्त पेशीपासून निर्मिती केलेल्या दापोली 2 या नाचणीच्या जातीची काही विशेष गुणधर्म आहेत का? होय. ऊती संवर्धनाद्वारे निर्मित केलेल्या दापोली 2 या जातीचे काही विशेष गुणधर्म आहेत, ते मी तुम्हाला सांगते. ऊती संवर्धित संवृत्त पेशीपासून या जातीची निवड केली आहे. या जातीचा पीक तयार होण्याचा कालावधी 119 ते 120 दिवस म्हणजे तो वाण निमगर्भ आहे. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 6.12% आहे. यात लोहाचे प्रमाण 378 ppm आहे. तसेच कॅल्शियमचे प्रमाण 283 ppm आहे. त्याचप्रमाणे कार्बोदके 80% आहेत. या जातीच्या दाण्याचा रंग आकर्षक गडद लाल आहे. या जातीचे उत्पादन 17 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. ही जात कर्पारोगास प्रतिकारक्षम असून पिकाची उंची मध्यम कणीस पूर्णपणे उघडलेले असते. आपण पाहिलात तर या जातीमध्ये लोह आणि कॅल्शियम या खनिजांचे प्रमाण दापोली 1 या नाचणीच्या जातीपेक्षा जास्त आहे. बरोबर. दापोली 2 ही जात सुधारित खनिज द्रव्यांनी श्रीमंत असल्यामुळे दुर्लक्षित व कुपोषित आदिवासी मुलांसाठी तसेच स्त्रियांसाठी उपयुक्त आहे.
शेतकरी वर्गाला जास्त उत्पादन आणि उत्कृष्ट नाचणीची जात निर्मिती करून हा. त्याची शिफारस डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून केलेली असून ग्राहकांना पौष्टिक मूल्यवर्धनाद्वारे ही जात पुरवठा करण्यास विद्यापीठ यशस्वी ठरले आहे. नक्कीच. आता जास्त उत्पादन आणि पौष्टिक मूल्यवर्धित दापोली 2 या नाचणीच्या सुधारित जातीचा फायदा हा शेतकरी मित्रांना होणार आहे हे आपण सांगितलंच. तर हा फायदा ग्राहकांना कोणत्या प्रकारे होऊ शकतो? नाचणी हे भरधान्य असून ते तृणधान्य या गटातील पीक आहे. हो. मानवी आहारामध्ये नाचणीमध्ये पोषण मूल्य ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मानवी आहारात नाचणीचा सद्यस्थितीत जास्त प्रमाणात वापर केला जातो. पोषक तृणधान्याच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्याने दैनंदिन आहारात त्याचा समावेश अधिक होऊ लागला आहे. त्यामुळेच भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. हो. त्याच्या साठवणुकीच्या गुणवत्तेमुळे आणि मजबूत पौष्टिक मूल्यामुळे नाचणी हे एक अद्भुत तृणधान्य मानले जाते. या गुणधर्मामुळे नाचणी भविष्यातील संभाव्य अन्न सुरक्षा पीक बनेल. बरोबर. योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैलीबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे समाजातील उच्च उत्पन्न गट देखील नाचणीच्या खाद्यपदार्थांकडे आकर्षित झाले आहेत, जे सर्व मानवी आरोग्यासाठी आणि वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. नाचणीच्या कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे ग्लुकोज शोषण्याचा दर कमी होतो आणि परिणामी इन्सुलिनची मागणी कमी होते. नाचणीच्या नियमित वापराचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. नाचणीच्या दाण्यातील पौष्टिक गुणधर्म गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या माता, मुले, आजारी आणि मधुमेहीसाठी एक आदर्श अन्न आहे. नाचणीचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. फक्त आरोग्यच नव्हे, शाश्वत शेती व्यवस्थेसाठी सदर पीक हे उत्तम पर्याय आहे. बरोबर. नाचणीची दापोली 2 ही जात पौष्टिकदृष्ट्या श्रीमंत असल्याने याचा उपयोग ग्राहकांना होणार आहे आणि त्यामुळे या पिकाला उत्तम बाजारभाव मिळेल, ज्याचा फायदा शेतकरी बांधवांना होईलच. बरोबर. म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांनी आता या नाचणीची जी ही पौष्टिक जात जी आपण निर्माण केली त्याचा वापर जर आहारात केला तर निश्चितच त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे. मॅडम, आजच्या या बदलत्या हवामान परिस्थितीत नाचणीची दापोली 2 जात ही लागवड करताना शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल का? होय, निश्चितच फायदेशीर ठरेल. आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पोषक आणि टिकाऊ पिकांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. नाचणी हे असेच एक पीक आहे जे पोषण, आरोग्य आणि आर्थिक फायदा या तिन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. दापोली 2 ही नाचणीची सुधारित जात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देऊ शकते. नाचणी हे पीक कोरडवाहू परिस्थितीत चांगले वाढते. बरोबर. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी पाण्यातही शेतकऱ्यांना ते चांगले उत्पादन देईल. बरोबर. या पिकासाठी वरकस जमीन आणि पाणी कमी लागते. खतांचा वापर कमी असतो. तसेच रोग व किडींचे प्रमाणही त्यावर कमी असल्यामुळे पीक संरक्षणासाठी वापरात येणारी रासायनिक औषधे कमी वापरली जातात. या सर्व गोष्टी आजच्या हवामान बदलास व पर्यावरणास पोषक आहेत. दापोली 2 ही नाचणीची जात कोकणातील हवामान आणि जमिनीचा विचार करून विकसित करण्यात आली आहे. ही जात ऊती संवर्धन तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करण्यात आलेली विशेष जात आहे. बरोबर. आताच तुम्ही म्हणताय की ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी जात आहे. याचा फायदा आपल्या ग्राहकांना होणार आहे, शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे. पण दापोली 2 या नाचणीच्या पिकाच्या मूल्यवर्धनातून उद्योजकांना काय फायदा होऊ शकतो त्याविषयी आता जरा सविस्तर सांगा. आजच्या काळात आरोग्याविषयी जागरूकता वाढत असल्यामुळे नाचणीपासून तयार केलेल्या पदार्थांची मागणीसुद्धा वाढत आहे. हो. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजक जर नाचणीच्या प्रक्रिया उद्योगाशी जोडले गेले तर त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. तसेच नाचणी हे केवळ धान्य म्हणून वापरले जात नाही, तर त्यापासून अनेक मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात येतात. उदाहरणार्थ नाचणी पीठ, नाचणीची भाकरी, नाचणी लाडू, नाचणी बिस्किटे, नाचणी सत्व, काही हेल्थ ड्रिंक्स, शेवया, नूडल्स, गोड मिक्स, सूप आणि पापड यासह विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. हो. नाचणीचा एकूण
धान्य उत्पादनापैकी 75% पेक्षा जास्त उत्पादन डोसा, इडली, दलिया, भाकरी, पापड आणि इतर पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्राच्या कोकण भागात तसेच गोव्यात भाकरी, आंबील आणि पापड बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. माल्टेड नाचणी हे अन्न म्हणून पौष्टिक, सहज पचणारे असते आणि विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी शिफारशीत आहे. बरोबर. या पिकाचा दुहेरी फायदा शेतकरी आणि उद्योजक यांना मूल्यवर्धित उत्पादनातून मिळू शकतो. तसेच धान्याबरोबर जनावरांना सुका चारा, खाद्य म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. नक्कीच. मॅडम, आपण ऊती संवर्धित आणि पौष्टिक मूल्यवर्धित नाचणीच्या दापोली 2 या जातीविषयी आपल्या सर्व शेतकरी मित्रांना सविस्तर माहिती दिली. पण ही जात सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही प्रयत्न केले जात आहेत का? आणि शेतकरी बांधवांना या जातीचं बियाणं जर हवं असेल तर ते कुठे उपलब्ध होऊ शकेल? नवीन संशोधन सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे आणि याकरिता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण हा एक स्वतंत्र विभाग असून माहिती तंत्रज्ञान केंद्र हे दालन शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, शास्त्रज्ञ यांना माहिती देण्याकरिता खुले केले आहे. त्यात सर्व विषय तज्ज्ञांचा आणि शास्त्रज्ञांचा समावेश केला आहे. त्यांच्यामार्फत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये विविध मार्गाने पोहोचण्याचे काम सुरूच असते. त्यात दापोली 2 या नाचणीच्या जातीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला आहे. त्यात आकाशवाणी आणि दूरदर्शन कार्यक्रम सादर करून प्रसार केला. तसेच शेतकरी मेळावे, चर्चासत्रे, व्याख्याने आणि विविध मासिकामध्ये मराठी तसेच इंग्रजी लेखाद्वारे सक्रिय सहभाग घेऊन ते शेतकरी बांधव आणि ग्राहक यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यात आले. व्हिडिओद्वारे सुद्धा या जातीची वैशिष्ट्ये आणि त्याची लागवड याचा प्रसार करण्यात आला आहे. तुम्हाला बियाणे उपलब्धतेबद्दल सांगायचे झाले तर दापोली 2 या नाचणीच्या जातीचे बियाणे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील बियाणे विभाग आणि वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र येथे मागणीनुसार उपलब्ध होईल. नक्कीच. तेव्हा मला वाटतं सर्व शेतकरी मित्रांनी या बियाण्याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेणं ही आता काळाची गरज झाली, नाही का? हो मॅडम, शेतकरी बांधवांना आपण नाचणी लागवडीविषयी काय संदेश द्याल? मी आपल्या शेतकरी बांधवांना असा संदेश देते की आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पोषक आणि टिकाऊ पिकांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. नाचणी हे असेच एक पीक आहे जे पोषण, आरोग्य आणि आर्थिक फायदा या तिन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे. दापोली 2 ही नाचणीची सुधारित जात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देऊ शकते. त्यामुळे त्यांनी दापोली 2 या जातीची लागवड करावी असं मी म्हणते. निश्चितच. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ऊती संवर्धित पौष्टिक अशा नाचणीच्या दापोली 2 या जातीविषयीची सविस्तर माहिती दिलीत. ही जात आपल्या शेतकरी मित्रांना कशी उपयोगी पडू शकेल, याची लागवड केल्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, त्याचबरोबर दर्जेदार नाचणीचं पीक आपल्याला घेता येईल, नाही का? हो. आणि त्याचबरोबर या नाचणीचं जे मूल्यवर्धन केलं जातं त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थही बनवले जातात. पदार्थ बनवून सुद्धा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो किंवा त्याची विक्री करू शकतो. सध्या आपण बघतोय आपल्याकडे कृषी पर्यटनाला सुद्धा मोठा वाव आहे आणि मला वाटतं मधुमेहावरती नाचणी उपयुक्त असल्यामुळे या नाचणीचं महत्त्व आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. तेव्हा सर्व शेतकरी मित्रांनी अशा या दापोली 2 जातीची लागवड जर आपल्या शेतामध्ये केली तर निश्चितच ती फायदेशीर ठरेल, नाही का? हो. मॅडम, इथे आलात आणि या नाचणीच्या नवीन जातीविषयीची माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दिलीत, ग्राहकांना, उद्योजकांनाही माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ऊती संवर्धित पौष्टिक मूल्यवर्धित नाचणीची दापोली 2 जात शेतकऱ्यांसाठी वरदान ही डॉक्टर संगीता सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.